Hello guys, good morning, have a nice day. This is Bashveshwar Kadgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with Bigay. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Friends, today we are going to learning very interesting topic, that is how to destroy our enemies. How to destroy our enemies. So today's video lecture is very important for each and every person. So don't skip the video and see all video. Then you will get a full concept, or you will understand the meaning or full concept of this video lecture. Okay? तर मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनेल स्पीक इंग्लिश विथ बिगे. आजच्या व्हिडिओ लेक्चर अतिशय खास होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आपले जे छुपे दुश्मन आहेत, आपले छुपे शत्रू आहेत किंवा आपल्यावर जेलस फील करणारे जळणारे लोक आहेत, तर त्या सर्वांचा कसा विनाश करायचा किंवा त्यांची शत्रुत्वाची भावना कशी नष्ट करायची आणि त्यांना त्यांच्या बुद्धीमध्ये शत्रुत्व संपून मित्रत्व निर्माण कसं करायचं, आणि तरीही त्यांच्या जर शत्रुत्व कमी होत नसेल तर such peoples, how can we destroy or making destruction of such enemies. तर हा व्हिडिओ लेक्चर अतिशय खास होणार आहे. प्रथमतः आपण आपले आराध्य दैवत सर्वांचे शिवशंकर देवादिदेव महादेव यांना वंदन करून आणि आपली कुलदेवता, ज्यांची जी कुलदेवता असेल त्या कुलदेवतेला स्मरण करायचं आहे. माझी कुलदेवता डोंगराई माता कडेपूर, हिला प्रथमतः आवाहन करूया. हे कुलदेवता डोंगराई माता फ्रॉम कडेपूर as well as सावरगाव, come in my soul. हे डोंगराई माता, come in my soul. हे डोंगराई माता, come in my soul. हे डोंगराई माता, come in my soul and give me a divine knowledge to give each and every human beings. हे डोंगराई माता, come in my soul. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. 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 मित्र हो, डोंगराई मातेचा आवाहन झालेलं आहे आणि ती जी आज आपणाला जो दिव्य ज्ञान देणार आहे, मी माझा मुखाचा उपयोग करून तिचंही नॉलेज या साधनाद्वारे, मुखाच्या साधनाद्वारे आपणाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. जे जे नॉलेज असेल ते माझ्या मातेचं असेल आणि मी फक्त माध्यम असणार आहे. तर मित्रांनो, आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपण अगदी सरळ मार्गी जात असतो. आपण आपल्या बायका मुलासोबत आनंदाने मार्गक्रमण करत असतो, परंतु आपल्याला न दिसणारे किंवा न समजू देणारे, परंतु आपल्याविषयी वाईट विचार करणारे अशा प्रवृत्तीचे काही लोक असतात. समोर आपल्याला इतकं गोड बोलतात की विचारूच नका, परंतु मनामध्ये खूप आपल्याबद्दल आडी ठेवलेले. तर
असे जे छुपे रुस्तम आहेत किंवा असे जे छुपे शत्रू आहेत, या सर्व शत्रूंचा नाश कसा करायचा आणि त्या शत्रूवर विजय कसा मिळवायचा आणि त्या शत्रूचा जे मनसुबे आहेत ते कसे नेस्तनाबूत करायचे, हे आज आपली माता आपणाला दिव्य ज्ञान देणार आहे. आपण सर्वांनी हे दिव्य ज्ञान आपल्या आचरणात आणून आपले जे दुष्ट छुपे दुश्मन आहेत, शत्रू आहेत, त्यांचा निपात कसा करायचा याची कला आपण आपले कुलदेवतेला स्मरून कुलदेवतेचं नॉलेज घेऊन त्यांचा नाश करावायचा आहे. तर मित्रांनो, टुडेज व्हिडिओ इज व्हेरी इंटरेस्टिंग, सो प्लीज डोंट skip the video and see all the video because today's video is very interesting. तर मित्रांनो, आज आपणाला डोंगराई मातेनं अशी एक दिव्य मंत्र, अशी एक दिव्य युक्ती किंवा अशी एक दिव्य मुद्रा आपणासाठी दिलेली आहे. त्या शक्तीचं, त्या मुद्रेचं नाव आहे बगलामुखी मुद्रा. बगलामुखी जी देवी आहे, आईचंच एक दुसरं रूप आहे. तर त्या बगलामुखी मुद्रेचा उपयोग करून आपण आपले जे छुपे शत्रू असतील, दुश्मन असतील किंवा आपल्याला वाईट नजर करणारे किंवा वाईट नजर आपल्यावर ठेवणारे किंवा आपल्यावर काळी जादू करणारे किंवा स्मशान जागरण करून आपल्याला प्रेतात्मे जागरण करून त्रास देणारे किंवा आपल्याला छळणारे, आपल्याविषयी निगेटिव्ह विचार करणारे, कुठला अर्थार्थी संबंध नसताना आपल्यावर विनाकारण आपणाला जाणून बुजून त्रास देणारे किंवा तोंडावर गोड बोलून माग आपला काटा काढणारे, असे काही असतात बघा. आपल्याला आय एम ऑलवेज विथ यू, मी तुमच्याकडूनच आहे. आय एम ऑलवेज विथ यू, मी तुमच्याकडूनच आहे. आय एम ऑलवेज विथ यू, मी तुमच्याकडूनच आहे, असं म्हणून केसानं गळा कापणारे, असे जे जहरीले तोंडात साखर ठेवून मनातून विष ओकणारे जे नाग आहेत, सर्प आहेत, तर त्या सर्पांचा कसा विनाश करायचा हे आजच्या व्हिडिओ लेक्चर मधून आपण पाहणार आहोत. ओके. तर डोंगराई मातेनं आपणाला बगलामुखी देवी हिचा मंत्र, सिद्ध मंत्र दिलेला आहे आणि बगलामुखी देवीचा जो हे आहे, बगलामुखी देवीचा मुद्रा, ती जर आपण दररोज बगलामुखी देवीची मुद्रा केली आणि बगलामुखी देवीचा साधना केली. बगलामुखी देवीची साधना कधी करायची तर संध्याकाळी करायची, संध्याकाळी 9च्या नंतर. दिवसभर उपास ठेवायचा, परंतु साधनेची वेळ संध्याकाळी. आणि कॉस्ट्युम कसा पाहिजे आपला साधना करताना, आपला ड्रेसिंग कशी पाहिजे, कॉस्ट्युम म्हणजे ड्रेसिंग, तर साधारणतः ब्ल्यू किंवा ब्लॅक हा कलर नसावा. म्हणजे निळा आणि काळा सोडून आपण इतर कलर चालतात, पण बट इफ यू वेअर येलो क्लोथ्स, जर आपण पिवळी पितांबर धारण केलेला असेल तर अत्यंत उत्तम. तर ही जी मुद्रा आहे ती कशी आहे हे अगोदर आपण आत्मसात करूया. मित्रांनो, आपण पहिल्यांदा आपले हात जे आहेत असे समोर जोडायचे असेल आणि आपल्या जी आईनं, डोंगराईनं जो मंत्र दिलेला आहे बगलामुखी देवीचा, किंवा बगलामुखी देवीला नमस्कार करून बगलामुखी देवीला म्हणायचं, मी एवढं सरळ प्रत्येकाशी चांगलं वागत असताना समोरच्यानीही माझ्याविषयी चांगलं वागावं मी अशी अपेक्षा ठेवतो, पण तरीही मनात ते ठेवून माझ्याविषयी जे छुपे दुश्मन आहेत, शत्रू आहेत, वाईट विचार करतात, त्या लोकांचा निपात करण्यासाठी, त्या लोकांचे मनसुबे नेस्तनाबूत करण्यासाठी आणि त्या लोकांना अद्दल घडवण्यासाठी मी हे व्रत करत आहे.
आणि ही मुद्रा जी आहे ही मुद्रा मी दररोज करणार आहे आणि त्याला तू यश द्यावं आणि मला माझी कुलदेवता डोंगराई मातेनं आपणाकडे आपली साधना करण्याचं अनुमोदन दिलेलं आहे. तेव्हा बगलामुखी देवी तू माझ्या या साधनेला प्रसन्न व्हावस. ठीक आहे. तर हात जोडायचे असे अगोदर जोडले. त्यानंतर हात असे 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 करत बोटा हाताची आपल्याला असं करायचंय. ठीक आहे. असं केलं की हे दोन्ही हात आपले असे वळवून घ्यायचे. हे पूर्ण बोट असे एकमेकाला टच झाले पाहिजे चारी. ठीक आहे. आता हे दोन्ही अंगठे सुद्धा अंगठ्याचे जे आग्र आहेत म्हणजे वरचा भाग तो पण असा टेकवायचा आहे आणि हा हात असा फिरवायचा आहे असा आणि आपल्या छातीपाशी इथं आपली जी छाती आहे इथं न्यायचं आपल्याला आणि इथं धरून आपण साधं मांडी घालून पिवळे वस्त्र धारण करून बसायचं आहे. शत्रूचं नाव घ्यायचं आहे. परंतु हा प्रयोग जे दुष्ट आत्मे आहेत त्यांच्यासाठीच करायचा आहे. जर चांगले आत्मे असतील तर याचा उपयोग होणार नाही. दुष्ट आत्मे म्हणजे आपणाला खरोखरच त्यांनी मनामध्ये एक आणि तोंडात एक आणि ओठात एक आणि पोटात एक असा जर प्रयोग कोणी केलेला असेल तर त्यांच्यासाठी हा प्रयोग आहे, बाकीच्यासाठी नाही. तर असं हात ठेवायचे आणि 10 ते 15 मिनिटं आपण प्राणायाम करायचा. प्राणायाम कसं करायचा? प्राणायाम करणे म्हणजे काय? श्वासोच्छ्वासकडे लक्ष देणे आणि श्वासोच्छ्वास हा मंद गतीने घेणे आणि मंद गतीने सोडणे म्हणजे हळूवारपणे घ्यायचा आणि हळू. तर आपण सुरुवात करूया. तर अशा पद्धतीनं आता मी हात सोडतो पण आपण 10 ते 15 मिनिटं हा प्रयोग करायचा आहे. अशानं काय होईल? आपल्याला यश, कीर्ती, धन, प्रतिष्ठा तर मिळणार आहेच आहे, परंतु आपल्या शत्रूचा निपात होऊन आपण शत्रूवर सुद्धा विजय मिळवणार आहे. शत्रू म्हणजे कोण हो? जे आपले वाईट विचार करतात त्यांचे सुद्धा विचार चांगले होतील. विचार त्यांचे वाईट आपल्याविषयी असतील तर ते चांगले होतील आणि ते वाईट विचार निघून जातील. त्यांच्यातलं नेगेटिव्हनेस जे आहे आपल्याविषयी ते निघून जाणार आहे या प्रयोगामुळे आणि आपल्याला सगळीकडून सहकार्य मिळणार आहे. आईची कृपा मिळणार आहे, डोंगराई देवीची तसेच आपल्या कुलदेवतेची. म्हणून आपण नित्य 21 दिवस हा प्रयोग जर केला तर ही जी बगलामुखी मुद्रा आहे ही जर केली तर बगलामुखी देवी आपल्याला प्रसन्न होऊन आपल्या शत्रूला धडा शिकून आपल्याला सुखी, समाधानी आणि ऐश्वर्यवान बनवल्याशिवाय राहणार नाही. So guys, I hope all of you guys understand today's topic very well. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay? If you liked my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.